म्हणजे त्याच्यावरती, आणि रील्स तर नव्हतीच तिथे, फक्त पोस्ट करायचं होतं अगोदर. टिकटॉक आपल्या इंडियात आलं होतं, तर याच्या अगोदर असं काही सोशल मीडिया वगैरे काही नव्हतं. म्हणजे माझा पहिला व्हिडिओ जे आता इंदुरीकर महाराजांच्या याच्यावरती मी करायची, रडली पडली मी. पण म्हणजे इंस्टाग्रामचं मला खरंच काही नॉलेज नव्हतं. तर लोकांना फक्त टीव्ही मध्ये बघणं किंवा न्यूज मध्ये बघणं हेच होतं, मोबाईलवरती असं काही नव्हतं. पण एक स्ट्रॅटर्जी आहे की तुम्हाला माहिती आहे ना, मार्केटिंगसाठी मुलीच निवडल्या जातात. तर मी मेन्सवेअर करते, म्हणजे एक बिझनेसचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्ट शो मध्ये, ज्याचं नाव आहे उतरवाहिनी, अनुभव बोलतात तुम्ही आहे. ठीक आहे, तर आज आपल्यासोबत आहे करिश्मा जयस्वाल. जरी तुम्ही त्यांना बाय नेम ओळखत नसाल तरी बाय फेस तुम्ही 100% त्यांना ओळखत असाल. सो स्वागत आहे ताई तुमचं आपल्या पॉडकास्ट शो मध्ये. ओके, सो तुमचं कसं वाटतं तुम्हाला, तुम्ही आधी पॉडकास्ट शो दिलेत का? काय म्हणजे संभाजीनगरमध्येच केलाय, फ्रेंडच म्हणते, फ्रेंड सोबतच केलाय मी. न्यूज वगैरे न्यूज मध्ये नाही. काहीच वेळ स्टार्ट करूया. ठीक आहे, सर्वप्रथम तुमचं बालपणाबद्दल थोडंसं सांगा. तुमचा जन्म कुठे झाला होता, तुमचं बालपणाचे स्वप्न काय होते? माझा जन्म तसा इथेच हॉस्पिटलला झालेला आहे, अंकुर हॉस्पिटलला. म्हणजे मी तशी संभाजीनगरचीच आहे आणि माझं प्रॉपर गाव आहे जाफराबाद टेंभुर्णीची. मी माझी स्कूलिंग म्हणजे मी 4th पर्यंत मी झेडपीलाच आहे, आपला जिल्हा परिषद. त्यामुळे एवढं काही नाहीये, स्वप्न तर काही असे टॉपचे नव्हते. त्याच्यानंतर मी JBK महाविद्यालयाला शिकले. तर माझं एक छोटंसं स्वप्न होतं, म्हणजे मी मिडल क्लास फॅमिलीतनच बिलॉंग करते. तर माझं एक छोटंसं स्वप्न होतं की मला डान्स क्लास लावायचा होता. तर मी फार रडून पडून आहे ना, माझ्या मम्मीकडनं म्हणजे हट्ट करून तो पूर्ण केलाय. ओके, डान्स क्लास म्हणजे तुम्हाला ती आवड आधीपासून निर्माण झाली होती की कोणाकडे बघून तुम्ही डान्स? नाही, ती इनबिल्ट होती, म्हणजे लहानपणापासूनच आवड होती मला डान्स. ओके, आणि 10th नंतर पण हेच कंटिन्यू ड्रीम होतं तुमचं की चेंज केलं होतं तुम्ही? माझं म्हणजे मी 10 पर्यंत, म्हणजे आता गावाकडे कसं आहे की मुलींना जास्त नाही वाव भेटत नाही का, तर ते डान्स वगैरे पण म्हटलं ना तर फॅमिलीवाले म्हणायचे अरे म्हणजे नाही का मुलगी असून असं हे सगळं करतेय. पण 10th नंतर मग मी असं काही डान्स वगैरे म्हणजे बंद केला. 10th पर्यंत मी ते 26 जानेवारी 15 ऑगस्टला घ्यायची स्कूलमध्ये, बस तेवढंच. ओके, मग 10th नंतर कुठे कॉलेज वगैरे कुठे गेलं? तेच JBK महाविद्यालयाला, म्हणजे तिथेच कॉलेज पण. त्यानंतर कॉलेजमध्ये काय ड्रीम्स होते तुमचे? असं काही नव्हतं, मला फक्त गावात नाही ना बाहेर पडायचं होतं. म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये मुलींना असं शिकण्यासाठी असं नव्हतं काही, आणि माझी स्वतःची इच्छा होती की बाबा मला काहीतरी करायचंय, म्हणून मग मी गावाकडनं इकडे संभाजीनगरला शिफ्ट झाले. ओके, संभाजीनगरला आल्यानंतर काय एक्सपिरियन्स होता तुमचा? मी लोकांना घेऊन इथल्या नेचरला असं तर काही म्हणजे नवीन होतं माझ्यासाठी, म्हणजे सिटी, म्हणजे मी एक खेडेगावातली, इकडे आल्याच्या नंतर सगळं काही चेंज होतं माझ्यासाठी. पण ठीक, मी मिसळून घेतलं. ओके, आणि कंटेंट क्रिएशन फील्ड मध्ये कधीपासून उतरला तुम्ही? मी टिकटॉक पासून करते. टिकटॉक वर किती होते तुमचे? माझे सगळ्यात अगोदर मेन म्हणजे हे होतं की मी टिकटॉकला जेव्हा स्टार्ट केलं तर मला असं काही माहितीच नव्हतं की लाईक्स येतात, फॉलोअर्स येतात, म्हणजे आपण यांनी फेमस होणार आहे असं काही नव्हतं. सगळ्यात मेन म्हणजे तर एक आवड नसते ना, मी सांगितलं ना माझी डान्सची आवड होती म्हणून मी ते एक स्टार्ट केलं. तर माझ्याकडे असं एवढं व्यवस्थित मोबाईल पण नव्हता, त्याचं ते फ्रंट कॅमेरा होता, बॅक कॅमेरा तर काम पण करत नव्हतं त्याचा. तर सगळ्यात अगोदर मी ते इंदुरीकर महाराजांचा डायलॉग जो आहे ना त्याच्यावर स्टार्टअप केलं. तर तेव्हा असं नाव वगैरे पण काही नव्हतं माझ्या आयडी वरती, युजर नेम मी होतं. ओके, येस. मग टिकटॉक तुम्ही असं कुठे कोणी बनवताना बघितलेलं होतं की तुम्ही जस्ट यूज करायचे म्हणून तुम्ही क्रिएट? नाही, माझी मैत्रीण आहे एक दीक्षा म्हणून, तर तिने मला असं म्हणजे सांगितलेलं बाबा असं असं ऍप आहे, म्हणजे तिच्यासोबत मी फर्स्ट व्हिडिओ शूट केलेला. मग तिला मी विचारलं बाबा हे काय वगैरे, मग तिने मला इन्स्टॉल वगैरे करून दिलेलं. अच्छा, त्यानंतर टिकटॉकवर किती झाले तुमचं बॅन होणे? बॅन व्हायच्या अगोदर एका आयडी वरती माझे 2.5 लाख होते आणि एकावर 3.5 लाख होते. 2 आयडी होती माझी. क्या तिथे पण चांगला सपोर्ट भेटला? येस, खूप छान, म्हणजे पब्लिकनी खूप छान सपोर्ट दिला. थोडेसे फॅमिली प्रॉब्लेम झालेत मला, कारण की जेव्हा आपण टिकटॉक आपल्या इंडियात आलं होतं तर याच्या अगोदर असं काही सोशल मीडिया वगैरे काही नव्हतं. तर लोकांना फक्त टीव्ही मध्ये बघणं किंवा न्यूज मध्ये बघणं हेच होतं, मोबाईलवरती असं काही नव्हतं. तर थोडं म्हणजे खूप डिफिकल्ट गेलंय मला हे सगळं.
अच्छा. फेस करायला. आणि मग त्यानंतर म्हणजे जसं तुम्ही कंटेंट क्रिएशन स्टार्ट केलं होतं, पहिले तुम्ही लिपसिंग केलेलं जसं तुम्ही सांगितले Yes, इंदिरा yes, महाराज, yes. त्यानंतर त्याच्यावर डान्स कधीपासून स्टार्ट केला, त्याच्यानंतर सोसायटी म्हणजे तसे तुम्ही सांगितलं की 1.5 लाख फॉलोअर्स तुमचे होते आणि हा. एका आयडियावर 3 होते. 3.5 लाख होते, 3.5 एकावर 2.5 होते. ओके, तर एवढे फॉलोअर्स होते समजा, तर मग तुम्हाला नॉर्मल गोष्ट आहे की सोसायटी मधले किंवा आसपासचे जण ओळखत असतील तुम्हाला की अरे हा तुम्ही व्हिडिओज बनवता, तेव्हा कसा रिस्पॉन्स राहायचा त्यांचा? मी तर शॉक झाले होते. ऍक्च्युली तेव्हा माझं ना युजर नेम होतं, युजर आयडी होती, युजर नेम नव्हतं. तर लोकांना माझं नाव नव्हतं माहिती. पण जेव्हा मी म्हणजे असं प्रोझनला वगैरे असं कुठे जायची ना, तर मला असं मुलं ओळखायचे, म्हणजे नाही का बाबा अरे ही ती व्हिडिओ बनवणारी. तर मला खूप असं आश्चर्य वाटायचं ह्या गोष्टीचं. आणि असं ते फोटो वगैरे काढायला यायचं नव्हतं, म्हणजे असं नवीन होतं, मी स्वतःच घाबरून जायची. ओके, मग त्या फॅमिलीला कसं डील केलं तुम्ही त्यावेळेस? फॅमिलीला म्हणजे खूप माझे पप्पा खूप सपोर्टिव्ह, असं नाही माझी मम्मी सपोर्टिव्ह नाहीये, माझी मम्मी पण सपोर्टिव्ह आहे, बट माझी मम्मा एज्युकेटेड नाहीये मेन म्हणजे. तर थोडस डिफिकल्ट गेलंय मला हे, थोडं नाही खूप केले. पप्पानी अगोदर मला सपोर्टिव्ह म्हणजे सपोर्ट केला. मम्मीनी तर सरळ बोलली होती की बाबा हे सगळं काही जे काही तू व्हिडिओज वगैरे बनवतीये तर ते तू अगोदर डिलीट कर, म्हणजे तू सगळं काही बंद करून घरी येऊन जा. अच्छा, हा, काय स्टोरी झाली एक्झॅक्टली? म्हणजे माझा पहिला व्हिडिओ जो जे आता इंदुरीकर महाराजांच्या याच्यावरती मी करायची ना, तो व्हायरल गेलेला. मग गावाकडे कसं की बाबा तुमच्या पोरीचा व्हिडिओ आला, तुमची पोरगी व्हिडिओवर दिसतीये, मम्मी घाबरून गेली फार. तर मम्मीने अगोदर फोन केला, ते तू काय करते म्हणे, तुला शिकायला पाठवलंय, तू कसले व्हिडिओ वगैरे बनवती, त्या अगोदर डिलीट कर, जर तुला शिकायची इच्छा नसेल तर तसं सांग, ते सगळा बोर्ड बिस्तर बांध आणि घरी येऊन जा. मग खूप असं सांगितलं, अगोदर पप्पाला सांगितलं, मग पप्पाला समजून सांगितलं, मग पप्पानी मम्मीला सांगितलं आणि मग ते सॉल्व्ह झालं. तुम्ही ते हॉस्टेल केलं होतं, रूम केली होती कसं? नाही, मी हॉस्टेलला होते अगोदर. हॉस्टेलला होतं. येस. त्याचं काय समजून सांगितलं तुम्ही वाटलं कसं आहे काय म्हणजे पप्पाला मी समजून सांगितलं की बाबा माझी आवड आहे आणि कुठेतरी म्हणजे पहिली गोष्ट तर मला हे माहित नव्हतं की फेमस वगैरे होतोय, आपण बाबा पोहोचतोय, गावागावापर्यंत पोहोचतोय. तर मग मी हे पप्पाला सांगितलं की ही माझी आवड आहे, तर प्लीज मला करू द्या, म्हणजे मी एज्युकेशन पण करतीच आहे, माझं दुर्लक्ष नाही होणार, तर मग मम्मीला समजून सांगा. तर झालं. काय एज्युकेशन चालू होतं तेव्हा मी नर्सिंग करत होते, म्हणजे माझी नर्सिंग पण झाली. ओके. Yes. नर्सिंग मध्ये फ्युचर करावं नाही वाटत तुम्हाला किंवा तेव्हा वाटलेलं? असं नव्हतं, म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे माझी ही फील्डच नव्हती. मला सगळ्यात अगोदर तर गावाकडनं सिटीत यायचं होतं, म्हणून मी एक नर्सिंग फील्ड चॉईस केली. मला हे कन्फर्म होतं आपण याच्यात काही करणार नाहीये समोर. अरे तुमची त्यावेळेस बॅकलॉग वगैरे लागायचे की तुम्ही ऑल क्लिअर राहायचे? नाही, ऑल क्लिअर होतं. हुशार होत्या तुम्ही, असं पण काही नाही की फक्त पासिंग होतं. नाही, म्हणजे मी ए ग्रेड मध्येच होते, असं काही नव्हतं, ढक्कल पास वगैरे पण काही झाली नाही. ऑफकोर्स तुम्ही चांगलं. येस, त्याच्यामुळेच माझ्या घरच्यांचं म्हणणं होतं, म्हणजे घरच्यांना खूप होप्स होती माझ्याकडने की मी गव्हर्नमेंट सर्वंट बनेल, म्हणून तर ते मला म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये कुठलीच मुलगी आतापर्यंत अशी बाहेर जाऊन शिकली नाही किंवा म्हणजे सरळ 10th किंवा 12th नंतर लग्न. पण मी अशी फर्स्ट आहे आमच्या घराण्यातनं की मी बाहेर आली 12th नंतर. त्यावेळी जेव्हा तुम्ही ते छत्रपती संभाजीनगरला आला शिक्षणासाठी, तेव्हा फॅमिलीने नाही काही नाही म्हटले होते यायला की तुम्ही हट्ट केला होता? तसं काही नव्हतं. ऍक्च्युली आमचं थोडंसं मिडल क्लास असल्यामुळे मी घरच्यांना अगोदर म्हणजे त्यांना माझ्यावरती विश्वास होता की मी कुठे ना कुठे जॉबला लागणार 100%. तर त्यांनी सांगितलं होतं की बाबा तू करू शकते, पण एक सांगितलं होतं की जे करायला जाते ना तेच करायचं, असं वॉर्निंग देऊन पाठवलं. येस, वॉर्निंग देऊन पाठवलं होतं. ओके, दॅट्स ग्रेट. आणि त्यानंतर जसं टिकटॉक बॅन झालं तेव्हा काय रिएक्शन होतं तुमचं? टिकटॉक बॅन झाल्यावरती फार रडली पडली मी. पण म्हणजे इंस्टाग्रामचं मला खरंच काही नॉलेज नव्हतं, म्हणजे त्याच्यावरती आणि रील्स तर नव्हतीच, तिथे फक्त पोस्ट करायचं होतं अगोदर. माझं 2 महिने, आय थिंक 2 की 3 महिने माझं नाही का प्रायव्हेट अकाउंट होतं, म्हणजे मला ते पब्लिक कसं करायचं हे सुद्धा नॉलेज नव्हतं. मग 2-3 महिने तसंच राहिलं आणि मग त्याच्यानंतर माझा फ्रेंड आहे त्याने मला ते पब्लिक वगैरे करून दिलं. मग मी पोस्टिंगला पण म्हणजे व्हिडिओ बनवून टाकायचे, जे माझे टिकटॉकचे व्हिडिओज माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह होते ना, मग तेच मी इकडे पोस्ट करत होते. अच्छा. येस, मग छान रिस्पॉन्स भेटला मला. अच्छा, मग म्हणजे कसं इंस्टाग्रामवर इन्स्टंट लगेच रील्स नव्हते सुरू झालं, टिकटॉक बॅन झाल्यानंतर काही ड्युरेशन नंतर येस, त्या ड्युरेशन मध्ये काय केलं?
त्या ड्युरेशन मध्ये मग मी तेच तर सांगते, म्हणजे मी जॉब पण करत होते आणि जे माझे जुने व्हिडिओज होते ते मग मी इकडे पोस्ट करत होते. काही नवीन पण शूट केलेले, म्हणजे ते नॉर्मल कसं स्लो मोशन वगैरे होता किंवा लिपसिंग वगैरे होतं, तर मग तेच इकडे पण मग छान रिस्पॉन्स भेटला मला. अच्छा, त्याच्यामध्ये असं कोणी झालं की फ्रेंडशिप कंटेंट क्रिएटर मध्ये चांगला बॉन्ड क्रिएट झाला, त्यांनी सपोर्ट फार केला असं? असं तर तेव्हा कोणी नव्हतं, जेव्हा नवीन म्हणजे इंस्टाग्राम जेव्हा आलं ना, तेव्हा मीच करत होते. तुम्ही स्वतः? Yes. तेव्हा तुमचे फ्रेंड वगैरे कसं तुम्ही सांगितलं त्यांना पण? फ्रेंड्स तर मला नंतर कनेक्ट झाले, जेव्हा जे रील्स वगैरे आले ना, मग तेव्हा सगळे जॉईन झाले मला. अच्छा अच्छा. जेव्हा तुम्ही फेमस झाल्या तेव्हा तुमच्या सोसायटी मधले किंवा आसपासचे जेवढे मुलं मुली होते असं फोटो वगैरे काही मागायचे किंवा कॉलनीमध्ये जाताना हा, खूप परेशान करायचे मला. हो. मला आणखी पण असं नाही का, म्हणजे मी स्कूटीवरती जाते, आता ज्यांना पण माहिती ना, असं जोरात ए करिश्मा असं ओरडता डिरेक्टली. येस. अरे बाप. आणि गावी गेल्यानंतर काय रिएक्शन असतात जवळपासच्या लोकांच्या? खूप, आता तर खूप अशी इज्जत आहे टॉपला. तसं तर मी जातच नाही मोस्ट ऑफ गावाकडे, टाळते मी जायला, कारण की खूप परेशानी होती ना जेव्हा आपण एकटं जातो, तर नाही हँडल करू शकत आपण असं एवढं सगळं काही. आणि आता सगळेच म्हणजे मी समजा लहानपण माझं गेलंय त्या गावामध्ये, बट आता नाही का, म्हणजे असं सगळ्यांना उत्सुकता आहे मला भेटण्याची. अच्छा. मी खूप दिवस झाले म्हणजे जातच नाहीये. जसे माझे पप्पा एक्सपायर झाले ना, त्याच्यानंतर मी 1-2 वेळेस गेले असेल मोस्ट ऑफ. मग आता तिथे आई जवळ कोण असतं? म्हणजे मम्माला मी इकडेच आणलंय, मी मम्मी आणि भैया आम्ही इकडे शिफ्टच झालो आता संभाजीनगरला. ओके, दॅट्स ग्रेट. म्हणजे त्यांना आता तुम्ही सोडून गावाकडे सोडून दिलं सर्वांना? सगळं सोडलं गावाकडे. ओके. मग इथे आल्यानंतर मम्मीचे काय रिएक्शन होतं तुमच्या? माझी मम्मा तर, फेमस मुलगी फेमस. अरे बापरे, माझ्या मम्मीला तर खूप प्राऊड फील होतं माझ्यावरती. तुम्हाला भाऊ आहे आणखी? हा, छोटा भाऊ आहे माझा. तू किती तुला सध्या? त्याची 12 झाली आहे. मग त्याला असं कोणी म्हणतं का की अरे यार एक फोटो करून दे? होतं ना, होतं असं की तुझ्या सिस्टर सोबत बोलणं करून दे ना प्लीज, एकदा भेट होईल का, येतात ना त्याचे फ्रेंड्स पण येतात. अच्छा. असं कोणता फॅन मुवमेंट आठवतो तुम्हाला सगळ्यात मोस्ट हॅपीनेस ऑर लाईक, आणि सर्वात मोस्ट? माझ्यासोबत असं काही म्हणजे असं चुकीचं तर काही घडलेलं नाही आतापर्यंत, आणि हॅपी होले म्हणजे सगळेच छानच आहे. म्हणजे मी फर्स्ट असं सांगितलं ना की जेव्हा माझा युजर आयडी होती, तेव्हा जेव्हा ते ओळखायचे म्हणजे सेल्फीसाठी वगैरे आलेले, तेव्हा मला थोडस असं ऑड वाटलं, कारण की गावाकडून आलेली मुलगी असं डायरेक्ट मुलांचं. हा, डायरेक्ट असं. ओके. तेव्हा स्टार्टिंगला फेज मध्ये तुम्हाला कोणी निगेटिव्ह कमेंट वगैरे करणार होतं, ऑनलाईन म्हणा किंवा ऑफलाईन म्हणा? मला आतापर्यंत तर निगेटिव्ह कमेंट नाही आली, म्हणजे पब्लिकने खूप छान सपोर्ट केला. येस. मुलांना निगेटिव्ह कमेंट आला, तुम्हाला निगेटिव्ह कमेंट नाही आला? मुलगी ना मी. माय गॉड, हे म्हणजे डायरेक्ट काहीतरी वेगळाच म्हणजे असं काय बोलणार नाही, म्हणजे खरंच माझी पब्लिक म्हणजे माझी फॅमिली म्हणजे इन्स्टा फॅमिली खूप छान आहे. मला निगेटिव्ह कमेंट आतापर्यंत नाही आलेली. हा, एखादा कॉन्टेंट त्यांना नाही आवडला तर ते मला कमेंट्स मध्ये सांगता, रील्स नाही आवडली की ताई तुला हे सूट नाही करत आहे, प्लीज चेंज कर, असं येतं. पण निगेटिव्ह कमेंट नाहीये. नाही, असं काही नाही. ठीक आहे. ओके. आणि मग जेव्हा तुम्ही रील शूट करता, पहिले तुमची लिपसिंग होती, लिपसिंग पासून स्टार्ट केलं, त्यानंतर तुम्ही डान्सिंग, त्याच्यानंतर कॉमेडी मध्ये का फिरावं वाटलं? म्हणजे मी जे लिपसिंग पण करायचे ना, तर ते इंदोरीकर महाराजांपासून स्टार्ट केलं. म्हणजे ऑलमोस्ट लोक मला महाराज म्हणूनच, आता पण माझा एक फ्रेंड आहे जो कॉल केल्याच्या नंतर मग महाराज कुठे असंच विचारतो. तर पहिल्यापासून कॉमेडीच करते. पहिल्यापासून तुम्ही असं तुमचं एक जॉनर फिक्स केलं की कॉमेडी किंवा डान्सिंग असं काही? असं काही नाही, मी सगळं करते. असं काही फिक्स नाही की बाबा आपल्याला कॉमेडी रील्सच करायचे, असं काही नाहीये. सर्वात बेस्ट फॅन मोमेंट आठवतं तुम्हाला का? हा, माझा एक फॅन आहे ज्यांनी माझे फोटोज त्याच्या घरात लावलेत. येस. आणि जेव्हा तो मला फर्स्ट टाइम भेटला होता ना, तर त्याला असं म्हणजे थरकाप होत होतं त्याच्या अंगाचा पूर्ण. हा, कुठला आहे तो फॅन? आपल्या कांचनवाडीकडेच राहतो. तुम्ही त्याला कधी अशी भेट दिली घरी जाऊन? नाही, घरी जाऊन नाही भेटली, पण त्यांनी मला घरचा व्हिडिओ दाखवलाय शूट करून. अरे वा, म्हणजे पूर्ण म्हणजे बॉल्सला सर्व फोटो? नाही, म्हणजे त्याच्या रूम मध्ये त्यांनी लावलाय. हा, क्या बात. असे फॅन्स पाहिजेत लोकांचे, डायरेक्ट फोटो लावणारे. अरे क्या बात आहे. ठीक आहे. त्यानंतर फर्स्ट व्हायरल व्हिडिओ आठवतो तुम्हाला?
फर्स्ट तोच इंदोरीकर महाराज. तोच पोस्ट होतो. येस, तोच फर्स्ट गेला. क्या बात आहे, क्या बात. काय रिॲक्शन होतं तुमच्या व्हायरल गेल्यानंतर? म्हणजे मी सांगते ना की मला त्यातलं काही नॉलेज, म्हणजे मी काही असं माहितीच नव्हतं की हे काय होते वगैरे, लाईक्स वगैरे, फॉलोअर्स, काहीच कळत नव्हतं मला. मी जस्ट माझी आवड म्हणून मी ते क्रिएट केलेलं. आणि जेव्हा तुम्ही बाहेर रील्स करायला लागले, आउट ऑफ होम म्हणा, येस, बाहेर जेव्हा स्ट्रीटवर वगैरे जेव्हा रील कराल तेव्हा एक बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा थोडासा वेगळा होऊन जातो. ठीक आहे, मग तेव्हा तुम्हाला जाणत पण असेल ते नॉर्मल गोष्टी. प्रत्येक मुलगा जर तुमच्याकडे बघतोय तर त्याचं मी घेऊन नीट बघतोय तुमच्याकडे, त्यावेळेस कसं फेस करतात? आता तर काही नाहीये, तेव्हा काही माहिती नव्हतं. जेव्हा टिकटॉक इंडियामध्ये आलं होतं किंवा महाराष्ट्रात आलं होतं तेव्हा एवढं काही नॉलेज नव्हतं. म्हणजे लोक म्हणायचे अरे काही येडगत नाचतीये, म्हणजे नाही का रोडवरती. पण असं काही वाटलं नाही. म्हणजे नॉर्मली फर्स्ट टाइम असं अपवर्ड फील होत होतं की लोक बघताय आपल्याकडे, आपण काय करतोय. पण आता काही वाटत नाही असं. निगेटिव्ह कमेंट तेव्हा तर आलेलं असेल ना, कसं आलेलं काय कमेंट होतं? निगेटिव्ह दुसरीकडनं म्हणण्यापेक्षा फॅमिलीकडनंच भरपूर आलंय. काय कसं डील केलं होतं फॅमिली? काय त्यांचं काय म्हणणं होतं त्यावेळेस? की पोरीची जाते बाबा, नाही करायला पाहिजे असं, समोर एज्युकेशन करायला पाहिजे, ही काय करते, काय चालू आहे नेमकं, नाही का. म्हणजे त्यांना अशी लाज वाटायची की बाबा ही आमच्या घरातली असं सांगायला. आणि आता असं मुवमेंट आहे की ते सांगता की यार ही माझ्या बहिणीची मुलगी आहे, ही माझ्या मावशीची मुलगी आहे. तुम्ही घरी व्हिडिओ दाखवला तुमचा एखादा व्हायरल गेलेला किंवा तुम्ही क्रिएट केलेले असे फर्स्ट व्हिडिओ? नाही, आपल्याला माहितीच आहे. नाही, नवीन काही कधीपर्यंत नाही दाखवलं, कधीपर्यंत हाईड? म्हणजे ते जेव्हा माझ्या मम्माला माहिती पडलं का तोपर्यंत लपून होतं सगळं. तेव्हा किती फॅनबेस झाला होता? तेव्हा 75,000 होते माझे टिकटॉकला. तोपर्यंत माझे युजर आयडीच होती, ते युजर नाही, म्हणजे नाव नव्हतं माहिती लोकांना. हा, फक्त अननोन होती मी लोकांसाठी. फेस मी ओळखत होते, फक्त नाव काय माहित नव्हतं. आता पण तसे भरपूर सिनेरी होतात. जसं मी स्टार्टिंगला मला सांगितलं की बाय फेस तुम्हाला खूप जण ओळखतात, पण एक रिअल नेम म्हणून तुम्हाला नाही ओळखू शकत. हा, म्हणजे आता कसं मी स्वतः पण आता रील्स बघते, तर आपण फक्त जस्ट रील्स बघतो, कधी कधी नाव नाही बघत, होतं असं. ओके ओके. सगळ्यात वर्स्ट फॅमिली मोमेंट कुठला आला? म्हणजे ह्या फील्ड मध्ये की असं माझ्या पर्सनल लाईफचा? दोन्ही. जेव्हा माझे पप्पा एक्सपायर झाले तेव्हा. आणि असं तर असं काही नाहीये. असं काय नाही. ओके. तुमच्या भावाने सपोर्ट केला तुम्हाला? लहान भावाने तो कधी असं नाही म्हटलं नाही की दीदी करू नकोस किंवा असं मुलं वगैरे? माझं फेसबुकचं अकाउंट आतापर्यंत प्रायव्हेट होतं. कधी पब्लिक केलंय? आता एक 5-6 महिने झाले असेल मी पब्लिक केले. ओके. तुमच्या भावाला कधी काही रिएक्शन दिले का त्याने की असं नको तसं नको? हा, म्हणजे तोच तर होता मेन की तिला सांगते सगळं बंद कर, तिला घरी बोलून घे असं. मग आता तू सपोर्ट कसं करायला? आता त्याला म्हणतात ना, अरे तुझी बहीण आहे ती, ऑब्व्हियसली मी सपोर्ट करणारच तो. अरे यार, ठीक आहे. एक तुमच्या रिअल लाईफ मध्ये तुम्हाला काय वाटतं? तुम्ही फ्रंटचा कॅमेरा कसे आणि बॅक ऑफ द कॅमेरा सेम आहे? रिअल काहीच वेगळं नाही, काहीच वेगळं नाही. मी जशी, म्हणजे कोणी मला भेटायला पण आलं ना, आता माझे फॅन्स वगैरे ते सांगतात अरे, म्हणजे असं दुरून सगळ्यांना असं वाटतं की बाबा हिच्यात खूप ऍटिट्यूड असेल ना का, पण मग त्यांना असं वाटतं अरे नाही, जशी आहे ना तशीच रिअल मध्ये. सपोज सर्वांनाच वाटतं, कारण की रिअल क्रिएटर असं असतं की त्यांचे फॉलोअर्स वगैरे झाले, त्यांचं एक शेड्यूल बिझी होतं. आता मी पण जेवढ्यांना भेटलो, सपोज त्यांचं क्लिअरली म्हणणं असतं की आम्ही आमच्या त्याच्यामध्ये असतो, एन्व्हायरमेंट मध्ये असतो. आम्ही एक तर कुठे कोलॅबोरेशन म्हणा किंवा प्रमोशन म्हणा, एखाद्याला फॅन बेसला जर नाही भेटला फोटो म्हणा किंवा आपण जर नाही बोललो, रिप्लाय नाही दिला, त्यांना राग येतो. त्यांना एक ऍटिट्यूड आहे असं समजलं. मी आतापर्यंत, म्हणजे मी माझा मोठेपणा नाही सांगत आहे, बट मी आतापर्यंत असं एकही फॅन नाही की मी त्याच्यासोबत फोटो काढायला नाही म्हटलं असेल, एकही नाही. कधी असं झालंय की तुम्ही प्रमोशनला गेले, कोलॅबला गेले आणि तिथे तुम्हाला अनसेफ फील झालं? नाही, असं कुठेच नाही. हा, पण मी जेव्हा म्हणजे ओपनिंग सेरेमनीला वगैरे जाते ना, तर आता क्राऊड असतो खूप सारा. बाउन्सर जरी असेल तरी पण ते हँडल नाही होतो क्राऊड त्यांच्याकडनं. तर मी पाथर्डीला गेले होते, म्हणजे मला एक्सेप्ट नव्हती, एवढी पब्लिक झाली होती. म्हणजे
खूप जास्त होतं, म्हणजे सांगू नाही शकत. 4 का 5 बाउन्सर होतं, त्यांच्याकडनं सुद्धा तो हँडल नव्हतं. तेव्हा मला थोडस अनकम्फर्टेबल झालं होतं. कशाचं शूट होता तो? नाही, मेन्सवेअर होतं, त्याची ओपनिंग होती. ओके, बापरे. तेव्हा माझं मेन्सवेअर नव्हतं ना, म्हणून त्याच्यामुळे गेला. आता मी नाही जात. ओके, मग त्यानंतर जसं की तुम्ही बीएससी नर्सिंगला होते, बीएससी नर्सिंग नाही, GNM केलंय मी. RGNM केलंय. माझं आर्ट्स होतं ना, मी सांगितलं ना मी ZDP ला शिकली. ओके ओके, जर GNM केलं त्यानंतर तुम्ही कंटेंट क्रिएशन फील्ड मध्ये आला. येस. त्यानंतर आता तुम्ही बिझनेस रन करताय. तर ह्या डायरेक्ट असे 3 डिफरंट वे झाले एकदम. म्हणजे मी जॉब पण केलाय. हा, कुठे मी नर्सिंग केली. मी नर्सिंगचं म्हणजे जेव्हा कॉलेज करत होते तेव्हा मी गजानन हॉस्पिटलला कॉलेज चालू असताना मी 1 इयर जॉब पण केलाय. आणि त्यानंतर मग नर्सिंग झाल्याच्या नंतर मी बॅक ऑफिसला सुद्धा जॉब केलाय. ओके, काय फेवड तेव्हा तुम्ही? नर्सिंगला तर मला 5,000 देत होते. आता किती पडतो? अब तो मी बहुत छापती हूँ. मॅनेजरला माहिती का तुमच्या? आपण त्यांना विचारू. मॅनेजरला पण माहिती, मला पण माहिती, पण इथे नाही ना रिव्हील करू शकत. ओके ओके, इन्कम टॅक्स वाले येऊन जातील. तुम्ही भरत नाही का? असं कसं भरती? ओके, आणि तुमचा मेन्सवेअर मध्ये म्हणजे क्लोथिंग ब्रँड मध्ये उतरण्याचा काय उद्देश होता? कसं ठरवलं तुम्ही की आपल्याला क्लोथिंग ब्रँड मध्ये उतरायचंय? सांगणं गरजेचं आहे. हो, ऑफकोर्स तुम्ही करताय म्हटल्यानंतर सांगणं गरजेचं आहे भाई. तुमचं दिवाळीचं सेल होईल त्यावर. आता म्हणजे एक पाहिजे ना बाकेंडला पण काहीतरी, म्हणून काहीतरी बिझनेस करायचा आहे म्हणून एक ट्रेंड चालू होता सगळ्या टिकटॉकचा किंवा रील स्टारचा, इन्फ्लुएन्सरचा, की एक क्लॉथिंगचं करायचंय बाबा. का बरं क्लोथिंग मध्ये सर्व करतात? काय रिझन आहे? कारण की भरपूर मी इन्फ्लुएन्सर बघतो, येस, प्रत्येक जण क्लोथिंग मध्येच का? काय असं सिक्रेट आहे का त्यामध्ये? काही सिक्रेट नाहीये. का क्लोथिंग मध्येच? माहिती नाही, पण तो एक ट्रेंड होता, मग मी पण फॉलो केला आणि आली. मला खरं तर 0 नॉलेज होतं बिझनेस मध्ये. तुम्ही जिथपर्यंत आपण बोललोय, तुम्ही स्टार्टिंगला सांगितलं की तुम्ही इथं आलात तेव्हा तुम्हाला इथलं 0 नॉलेज होतं. तुम्ही जस्ट गाव सोडायचं म्हणून इथे आलात. त्यानंतर तुम्ही टिकटॉक चालू केलं, पण तुम्हाला फिरणं म्हणून तर सक्सेस झाली ना मी. म्हणजे मी असं काही इंटेन्शन ठेवून काहीच केलेलं नाहीये. पण असं म्हटलं जातं ना की जर तुम्ही त्या गोष्टीला जर पूर्ण नाही देते, प्रॉपर वेने नाही करते, वेळ नाही, तर ती गोष्ट नाही होत. तर तुम्ही तर ते दिलेलंच नाही. तुम्ही एक सहजपणे ते केलं गेलं आणि ते झालं असं म्हणता येईल. हा, सरळ सरळ असंच झालंय. असं जर सांगितलं ऑडियन्सला तर त्यांना खरं विश्वास नाही बसणार, पण माझ्या लाईफ मध्ये खरंच असं झालंय. मी खरंच विचार नव्हता केला. काही लोक तर असे पण होते म्हणणारे की काय होणार आहे त्याच्याकडनं, 6 महिन्यात दुकान बंद करेल ती. अच्छा, तुमच्या जॉबच्या फेसमध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही इथे आलात तेव्हा सगळ्यात निगेटिव्ह कमेंट करणारा पर्सन तुम्हाला वाटतं, किंवा ज्या कमेंट्स तुम्हाला निगेटिव्ह आल्या असं? म्हणजे कसं? जेव्हा तुम्ही गाव सोडलं तेव्हा, की बाबा नफा पाठवू, लग्न वगैरे करून द्या असं? माझ्या एज्युकेशन साठी तर कोणाचंच, म्हणजे माझ्या फॅमिलीचं किंवा म्हणजे असं बाकी कोणाचंच बाहेरचं कोणी येऊन म्हणतंय किंवा तुमच्या बाहेरचे कोणी येऊन? नाही नाही नाही, एज्युकेशन साठी कोणाचंच काही म्हणलं नव्हतं. नाही, जसं तुम्ही सांगितलं की तुमच्या एक रूल होता की 10वी 12वी नंतर डायरेक्टली लग्न, त्यामुळे नाही. ओके, त्यानंतर कारण की पप्पा आणि मम्मी स्ट्रॉंग होते ना की बाबा शिकवायचे, त्यांचा ठाम होता नाही. येस. ओके, त्यानंतर जेव्हा तुम्ही टिकटॉक मध्ये उतरलात तेव्हा कोण होता असं निगेटिव्ह, करू नकोस असं म्हणणार? फॅमिली सोडून? आता गावात तर सगळेच म्हणतात की नाही करायला पाहिजे बाबा, म्हणजे गावाकडे कसं, गावाकडे एक मेंटॅलिटी आहे असं म्हणतात की तेवढं ते मॉडरेट नाही म्हणतात, पण इथे सिटीमध्ये, सिटीत तर असं कोणाचं काही म्हणणं नव्हतं. जो व्यक्ती मला सपोर्ट करतोय ना त्याच व्यक्तीचं असं म्हणणं होतं की नाही करायला पाहिजे. आणि बरोबर आहे की ते नवीन होतं सगळं काही, सोशल मीडिया माहिती नव्हतं, तर ऑब्व्हियसली नाहीच म्हणणार आहे. पण मग जेव्हा कळालं की बाबा काहीतरी आहे याच्यात पण करिअर आहे, तर मग सगळ्यांनी सपोर्ट. कोण होतं? नाव सांगू शकतो? नाही, नाव नाही सांगू शकत. सपोर्ट करताय ना तुम्हाला चांगला आता? अरे बाबा, आता तर खूप सपोर्ट आहे. त्यांच्या जोर उड्या मारते मी. नाव सांगितलं ऑडियन्सला पण का? सस्पेन्स. ओके ओके ओके, सस्पेन्स सस्पेन्स. ठीक आहे. हळूहळू. त्यानंतर इंस्टाग्रामवर आल्यानंतर
कोणी निगेटिव्ह कमेंट करणार? मग तर नाहीच, बिलकुल नाही. इंस्टाग्रामवर तुम्हाला एक पण असं एक पण असं पर्सन नाही की नाहीच करायचं म्हणून. उलट मला असं येत आहे सगळ्यांकडनं, अरे यार 1 मिलियन कर लवकर, ओके असं म्हणता. मी पण म्हणतो ते. ओके. आणि सर्वात सपोर्ट तुम्हाला असं वाटतं कंटेंट क्रिएशन फील्ड मध्ये तुम्हाला जास्त सपोर्ट केला जाणार असं कोणी? कंटेंट मध्ये असं कोणी नाहीये, कारण की सगळे आता म्हणजे जे रील्स करताय, कंटेंट करतायत, तर सगळ्यांचा आपापला कंटेंट असतो. फक्त एवढं की इम्प्रूव्ह करतात, बाबा कुठं काही चुकलंय तर बाबा इथं आपण हे नवीन करू शकतो हे सांगतात. छत्रपती संभाजीनगरचे इन्फ्लुएन्सर सोबत काम करणं कसं वाटतं तुम्हाला? असं कोणी आवडतं तुम्हाला कंटेंट त्याचं पर्सनली? आता मी ज्यांच्यासोबत काम करते, समजा जसं अजितदादा झाला, अरुणदादा झाला, तुषारदादा झाला, तर यांच्यासोबत काम करायला छान वाटतं. म्हणजे याच्या अगोदरचे जे भेटलेत समजा ते तर माझं फेम बघून माझ्याकडे आलेले ना, तर असं कंटेंट वगैरे नाही, तर मग काही विशेष नव्हतं. त्यांच्यामध्ये असं तुम्हाला जर एक क्वालिटी घ्यायची असेल त्यांच्या कंटेंट क्रिएशन मध्ये, तर ती कोणती असेल? मला नाही वाटत असं काही घेण्यासारखं. काहीच नाही त्यांच्यात? नाही म्हणजे त्यांच्यात काही नाही असं नाहीये, पण मला असं वाटतं की मी स्वतः ऑलराऊंडर आहे. ओके. त्यामुळे मला नाही वाटत. येस. काही नाही, म्हणजे मी इमोशनल मध्ये पण जाते, मी कॉमेडी मध्ये पण जाते, मी डान्सिंग मध्ये पण जाते, लिपसिंग मध्ये पण जाते. तर मग मला असं काही वाटत नाही की मी त्यांच्याकडनं काहीतरी घ्यावं. म्हणजे असं नाही की मी खूप हे, पण माझ्या स्वतःसाठी मला असं वाटतं माणूस जेवढा शिकतो तेवढं कमीच असतं त्याच्यासाठी, तसं सांगायला गेलं तर. तुम्हाला पर्सनली कोणतं कंटेंट करायला आवडतं? कॉमेडी, ड्रामा, इमोशनल, लिपसिंग किंवा डान्स? सगळंच. एक ड्रामा तर मी करतेच, ड्रामा क्वीन आहे मी. पण असं एक ठरवायचं म्हटलं एकालाच प्रेफरन्स द्यायचं. कॉमेडी तर म्हणजे त्याला मी जास्त प्रायोरिटी देईन, कॉमेडीसाठी. ओके. आणि तुमचं एखादा आवडतं इन्फ्लुएन्सरचं कंटेंट तुम्हाला आवडतं असं पण पर्सनली? सगळेच छान आहे, कारण की एकाला नाव घेतलं तर पुढे पण रील्स करायचे आहेत ना मला, जोड व्हायचा. ओके. एकच नाव नाही घेऊ शकत. तुम्हाला असं वाटतंय का की आपल्या छत्रपती संभाजीनगर में एक कलाकाराला तेवढी व्हॅल्यू आहे हे कंटेंट क्रिएटरला म्हणा, इन्फ्लुएन्सरला? अगोदर नव्हती, पण आता भेटती. कशामुळे भेटते? म्हणजे अगोदर लोकांना महत्व कळत नव्हतं आमचं, पण आता सगळ्यांना म्हणजे प्रत्येक गोष्टीत आता आमची गरज पडती लोकांना. सरळ सरळ सांगायला गेलं की अगोदर फक्त महत्व होतं की ऍक्टर लोकांना महत्व होतं, आता तसं नाही. आता म्हणजे मूवी जरी लॉन्च झाला तरी सुद्धा प्रमोशनसाठी आता ते कंटेंट क्रिएटर म्हणा किंवा जे कोणी आहे रील्स वगैरे इंस्टाग्राम वरती बनवता त्यांना प्रायोरिटी देता. आता आपल्या इथे पण अगोदर असं म्हणणं होतं लोकांचं की बाबा जी काय मार्केटिंग केली जाते ती फक्त एक पेपरद्वारे, न्यूजद्वारे किंवा FM द्वारेच केल्या जाते, बट आता ते सुद्धा प्रायोरिटी देतात की जे रील्स वरती. एक मुलगी म्हणून जेव्हा तुम्ही कंटेंट क्रिएशन फील्ड मध्ये उतरला, काहीतरी तुमचे एक प्लस पॉईंट असेल, काही मायनस पॉईंट असेल, आणि एक जे फ्रीडम मानता येईल ते मुलींना कमी असतं ऍज कम्पेअर टू बॉय. येस. त्या केसेस मध्ये कसं डील केलं तुम्ही, कसं पुढे गेलं? एक मुलगा असेल तर ठीक आहे, तो जाऊ शकतो, प्रे करू शकतो, एवढे ऑब्जेक्शन्सही नसते जेवढे तुम्हाला आले, आणि सपोर्टही त्याला 2 माणसांचे जास्त भेटणार. पण एक मुलगी म्हणून तुम्हाला का करावं वाटलं, कसं फ्रीडम निर्माण केलं तुम्ही? असं सांगायला गेलं तर माझी मम्मी खूप सपोर्टिव्ह आहे ह्या सगळ्या गोष्टीला, की म्हणजे मी ऍज अ बॉयच आहे माझ्या घरात आता सध्या. हा, त्यामुळं असं काही नाहीये म्हणजे नाही का एक मुलगी म्हणून. हा, अगोदर मला खूप प्रॉब्लेम क्रिएट झाला, बट आता माझे पप्पा जसे एक्सपायर झाले तर सगळी जिम्मेदारी, सगळी रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावरती आता फॅमिलीची. त्यामुळं म्हणजे मला कोणी जसं म्हणजे मुलगी म्हणून नाही, म्हणजे मी एक मुलगा म्हणूनच काम करते. ओके. तुमच्या आईसाठी सर्वात चांगला मोमेंट तुम्ही क्रिएट केला कोणता? म्हणजे लाईक त्यांच्यासाठी सगळ्यात हॅपीएस्ट मोमेंट भरपूर आहेत असे ना, म्हणजे हा मी क्रिएट केलेले भरपूर आहेत. एक मी माझ्या मम्माला ना मौता देवीचं मंदिर आहे, तर तिथे आता तुम्हाला माहिती आहे की VIP फक्त जे नेते वगैरे असतात, ऍक्टर्स वगैरे, त्यांनाच गाभाऱ्यात दर्शन भेटतं. तर माझ्यामुळे म्हणजे माझा मोठेपणा नाही सांगत, बट आम्हाला डायरेक्ट गाभाऱ्यात दर्शन झालं होतं. तर ते खूप हॅपी मुवमेंट होतं माझ्या मम्मासाठी. मेन मंदिरला मोठ्या देवीच्या. काय रिएक्शन होतं? कडक एकदम, म्हणजे असतं ना की एक दुरून असणं आणि एक प्रॉपर गाभाऱ्यातून दर्शन करणं.
ओके. आणि एक असं गिफ्ट जे तुम्ही स्वतःसाठी दिलंय म्हणजे कंटेंट क्रिएशन फील्ड मध्ये उतरल्यानंतर एखादं गिफ्ट तुम्ही स्वतःसाठी घेतलं माझ्या स्वतःसाठी बेस्ट? बेस्ट आणि सगळं काही माझ्यासाठीच आहे ना. आता शॉप आहे, मोबाईल म्हणजे असं अनगिनत आहे. जे असतं ना सर्वात एक्सपेन्सिव्ह म्हणा, सर्वात छान म्हणा, की तुम्हाला लहानपणापासून हे ड्रीम होतं हे पाहिजे लहानपणीच आता जे तुम्हाला- लहान असताना तर काही कळत नव्हतं. आयफोन तर मला टिकटॉक नंतर कळायला लागला. जसं काही माहित नव्हतं मोबाईलचं वगैरे पण. ओके. आपण आता ठीक आहे, आपण थोडंसं तुमच्या बिझनेस कडे जाऊया. थोडंसं ते जाणार हा म्हणजे आता नाही का माझा बिझनेसचं म्हणजे आता दिवाळी येते, थोडंसं प्रमोशन झालं प्रमोशन पाहिजे, झालं पाहिजे. आले पाहिजे ना लोक स्वराज्यात. 100% आले पाहिजे. नक्की विजिट करा. Yes. प्रॉमो कोड देऊ एखादा? प्रोमो कोडची गरज नाहीये. डिस्काउंट आता भेटेल. आता हे डिस्काउंट भेटून जाईल. चांगलं आहे. ठीक आहे. फक्त आयडीला फॉलो करून यावं लागेल तुम्हाला स्वराज्याच्या. दाखवावं लागेल तिथे. येस, फॉलो केले बरं का. एखाद्याने बाहेरून पायऱ्यावर फॉलो केला आणि मध्ये येऊन दाखवलं फॉलो केलंय ना, केलंय. ठीक आहे. जाताना फॉलो केला मग भैया हे अवघड होईल मग. ओके. ठीक आहे. बिझनेस जसं तुम्ही सांगितलं की बिझनेस तुम्ही एक जर ट्रेंड चालू होता त्या ट्रेंड मध्ये तुम्ही उतरला, तुम्ही एक शॉप टाकून. ना ट्रेंड म्हणण्यापेक्षा म्हणजे एक आहे, मी नाव नाही घेणार इथे, पण ना ते कमीपणा दाखवला होता मला ओके. बिझनेस मध्ये. म्हणजे सांगता लाईक शॉर्टकट असं सांगते मी तुम्हाला की मला असं सांगितलं गेलं की अगोदर आपण बिझनेस पार्टनर बनवू. मग ते न पार्टनर म्हणजे मला न सांगताच शॉप ओपन वगैरे करून घेतलं, हे सगळ्या काही गोष्टी केल्या. मग त्याच्यानंतर जेव्हा मी तिथे गेले ना तर ते एक मोठेपणा नाही येत का की बाबा एक घमंड येतो लगेच इथून इथं जाण्याचा, तर ते मला थोडंसं माझ्या मनाला लागलं की यार. म्हणजे पहिले स्टार्टिंगला तुम्ही दुसऱ्यांसोबत टाईप म्हणजे पार्टनरशिप करून स्टार्ट करायचं प्लॅन केला? हा म्हणजे मी नव्हता, समोरच्यानीच मला अप्रोच केलं होतं की करू, आणि मग नंतर सांगितलं पण नाही करायचं म्हणजे डायरेक्ट करून टाकलं. ओपनिंगच करून टाकली? डायरेक्ट ओपनिंगच केली. अरे मी पण होते त्या ओपनिंगला. मग कसं? ठीक आहे, बट म्हणजे मला असं काही नाहीये, मी सगळ्यांना सारखंच समजते. बाकी कोणी कसं पण असो, ते म्हणता ना. तुम्हाला त्यांनी अप्रोच एक प्रमोशन साठी केलं होतं की एक नाही, बिझनेस नाही, पार्टनर म्हणून केलं होतं? नाही 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 तसं नाही. आमचा बॉन्ड पण छान होता अगोदर, तर केलं होतं अप्रोच असं की करू आपण. पण एक बिझनेस पार्टनर म्हणूनच हा approach हा केलं. बिझनेस पार्टनर. त्याच्यानंतर तुम्हाला बिझनेसची काही साडी आलं? काहीच फक्त नाही. पार्टनर होते का? मी काय सांगते की मी शॉप टाकल्याच्या नंतर पण मला काही आयडिया नव्हती, काहीच नाही, झिरो. तुमच्या मी माझा स्वतःचा बिझनेस टाकल्यावर पण मला काहीच आयडिया नव्हती. आधी कसं काय तुम्ही एक्सप्लेन करताय मला सांगा. ते काय असतं ना की बाबा मेरे को खुद न काय काय खटकलं तुम्हाला त्यांच्यावर? एखादं वाक्य किंवा काय? कसं असतं की त म्हणजे तपिलं, वाक्याची तर गरज पण नाहीये, म्हणजे ते कळून जातं ना समजा एखाद्याच्या नजरेवरनं वागण्यावरनं. त्यांचा पण तो फर्स्ट बिझनेस होता की त्यांचा? हा हा फर्स्ट. आता रन करतात ते सध्या? येस. इन्फ्लुएन्सर होते ते? हा. ओके. ठीक आहे. त्यानंतर मग स्वराज्य हे नाव कसं ठरवलं तुम्ही? मला महाराजांची म्हणजे मलाच नाही सगळ्यांनाच लगाव आहे, आणि मी त्यांची खूप प्रेरणा म्हणजे त्यांच्याच याच्यावरती मी जातीये. तर त्यांच्याच येस 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 तर त्यांच्याच याच्यावरती मला नाव ठेवायचं होतं. तर महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आपल्या सगळ्यांसाठी, तर म्हटलं चला हेच. मग तुम्ही स्वराज्य मेन्स वेअर आणि फिमेल्स वेअर दोन्ही पण ठेवले? नाही 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 फक्त मेन्स. का बरं? मग तुम्ही तर उलट फिमेल असून तुम्ही फिमेल आता सगळ्यांचं म्हणणं आहे मला की यावर तो मुलगी आणि मुलगी असून पण एक मुलाचं पण एक स्ट्रॅटर्जी आहे की तुम्हाला माहिती आहे ना मार्केटिंगसाठी मुलीच निवडल्या जातात. हो, पण मार्केटिंगसाठी ना तुम्ही ते मुलींसाठी टाकलं असतं, मग त्यांच्यासाठी तुमच्याच ऑडियन्सला बघून भरपूर मुली आहेत. आता म्हणजे मी मुलगी आहे तर मी मेन्सवेअर करते, म्हणजे एक बिझनेसचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे. आता समजा एखाद्या शॉपची मुलगी मार्केटिंग करते तेव्हाच मुलं तिथे जातात, तर जर मी स्वतः मार्केटिंग करून जर बिझनेस करते तर ऑब्व्हियसली बेनिफिट होणार. त्यानंतर तुम्हाला कमेंट्स मध्ये असं नाही आलं का मुलींचं स्पेशली की तुम्ही दीदी तू हे चालू कर, मुलींसाठी चालू कर? भरपूर की मुलींसाठी पण तू कर. आता माझ्या 2 दिवाळी सीझन झाले, आता ही 3rd आहे, तर असे दोन्ही पण दिवाळीत असं झालंय की तुम्ही लेडीजचं चालू करा, कारण त्या कपल्स येतात किंवा मग फॅमिली येते की मग त्यांना असं होतं ना की बाबा फक्त मुलांची शॉपिंग करायची, मग मुलींसाठी दुसरीकडे जावं लागतं. बट माझं असं स्वतःचं म्हणणं आहे
की माझ्याकडनं हेच हँडल न होते एवढं. तर लेडीजचं पण मग लेडीजची खूप झगझग असते. आता मी स्वतः पण मुलगी आहे, तर मी बार्गेनिंग करणार नाही का, मग कोण एवढं डोकं लावणार आहे. मग आता तिथे तुम्ही मेन्स वेअरवर मुलंच ठेवले असतील कामाला हा, तिथं? म्हणजे मी स्वतः पण असते. ओके, मग तिथं जेव्हा बार्गेनिंग करतात मुली तेव्हा करतात. मी म्हणते चलो या या तुम्ही घेऊन टाका. किती ब्रांचेस झाल्यात आपल्या? फ्रँचायझी सध्या म्हणजे मी तशा 3 दिल्या होत्या, 3-4, बट 2 त्यातल्या म्हणजे ते कसे लहान होते. एक असतं की आई वडील आपल्या बिझनेस, बाबा ह्या मुलांनी बिझनेस केला पाहिजे तर ते करून देतात, पण मग जेव्हा घरचे पैसे लावतात ना तेव्हा आपल्याला त्याची कदर नसते. एक असतं ना की बाबा चल करायचंय म्हणून करायचंय, पण बिझनेस मध्ये असं असतं की टिकून पण राहिलं पाहिजे. तर मग ते 2 फ्रँचायझी बंद झाल्या आणि जी याची आहे लोणावळ्याची ती रन करते. आणखी किती प्लॅन्स आहेत आपल्या टाकायचं? बघू आता. आपलं छत्रपती संभाजीनगर मध्ये एकच काय? असं नाही की मला इथे फ्रँचायझीसाठी इन्क्वायरी नाही आली, भरपूर इन्क्वायरी आल्यात मला, बट मी स्वतः नाही देत. कारण की माझं असं नाही की बाबा मला फक्त नावच मोठं करायचंय तर ते समोरच्याला फसवून करायचं, असं नाही. आता जर मेन फ्रँचायझी जर संभाजीनगरमध्ये, तर लोक दुसऱ्या फ्रँचायझीला का जाणार. म्हणजे मुख्य शाखा जर इथे आहे तर ऑब्व्हियसली म्हणजे मुख्य शाखेत ते शॉपिंग तर करतील, व्यवस्थित डिस्काउंट पण भेटत आणि मलाही भेटणं होईल त्यांचं, तर ते फ्रँचायझीमध्ये जाणारच नाही, मग त्याचा बिझनेस नाही ना होणार. पण प्रत्येक जण त्या मेन ब्रांचला नाही येऊ शकत, व्हिजिट नाही करू शकत. आणि त्यात सर्वांना माहिती असतं जसं सीझन आले, सीझन आल्यानंतर क्राऊड जास्त होतो. खूप जास्त. त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल तर वेळ नाही देऊ शकत. फोटोसाठी नाही म्हणतात, पण असं पण होतं मॅनेज. एक ब्रांच टाकलं तुम्हाला असं वाटतंय का की आणखी ऑडियन्स अट्रॅक्ट करता येईल? हा, पण मग ते मॅनेज पण झालं पाहिजे. मॅनेजर्स वगैरे सोशल मीडियाच होत नाही माझ्याकडनं, तेच हँडल मॅनेज करतात सर्व सध्या? मी एकटेच मॅनेज. काय शेड्यूल असतो तुमचा दिवसभरापासून? तर म्हणजे सकाळपासून शॉपवर येणं, मग रील्स शूट करायचे असतात, मग प्रमोशन असतं, मग त्याच्यानंतर आपले पर्सनल रील्स एडिट करायच्या, पोस्ट करायच्या, प्रमोशनच्या करायच्या. येस, मी अगोदरच सांगितलं की आपण जर दुसऱ्यांना एडिट करायला देतो तर ते त्यांना एवढं कळत नाही की नेमकं कुठला काय पॅच कुठे लावायचा वगैरे, त्यामुळे मी स्वतः एडिट करते. नो रिस्क. इम्प्रेसिव्ह, खरंच इम्प्रेसिव्ह. कारण की मी आतापर्यंत बघितलं ते म्हणजे त्यांना ठेवलंच पर्सनॅलिटी म्हणा, दुसऱ्यांना सांगतो, पण हे मला फार आवडलं ऍक्च्युअली. ओके, आणि सर्वात हायेस्ट पेइंग प्रमोशन कुठलं आलंय? मी पॉन्ड्स केले, माय 11 सर्कलचं केलंय. येस. मॉडेलिंग साठी कधी विचार केलाय तुम्ही? मॉडेलिंग साठी नाही. ओके, असं तुमचं एखादं ड्रीम ब्रँड आहे त्याचं प्रमोशन करायला आवडेल तुम्हाला? सगळे टॉप वाले ब्रँड, सगळे. पण असं मेलचं म्हणा किंवा फिमेलचं असं टॉप? लॅक्मे, लॉरियल. ओके. आणि आणखी एक गोष्ट अशी की ऑडियन्स जे सध्या आहे तुमची मोस्टली छत्रपती संभाजीनगर, बाहेरच्या ऑडियन्स एक्सप्लोर करण्यासाठी तुम्ही काय करता? नाही, माझे ऑलमोस्ट आहे, म्हणजे इव्हन फक्त महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या आउट ऑफ महाराष्ट्र पण आहे, गुजरात पण आहे, त्याच्यानंतर आपण इकडे साऊथ कडे जरी गेलं कर्नाटक वगैरे तिकडे पण माझे आहे, राजस्थानला पण आहे माझे. ओके, सर्वात लांबून एखादा फॅन बेस मोमेंट मला आठवतं, कमेंट केली किंवा मेसेज केला असेल बिग फॅन? कमेंट्स करण्यापेक्षा मला कॉल येतात. आता जे माझं येस मेन्स वेअरला माझा जो नंबर दिलाय तर तो मी स्वतः हँडल करते. तुमचा? हा, आम्हाला फसवलं गेलंय मग असं माहिती आहे आपण आधीच मी स्वतः हँडल करते तो. ओके, कारण की दुसऱ्याकडे पण आपण हँडल करायला देतो तर ऑब्व्हियसली जॉवर करतं कोणी पण, नाही का, व्यवस्थित रिस्पॉन्स नाही देत. माझं असं म्हणणं आहे की बाबा कुठे जसं आपली स्वतःची निगेटिव्हिटी नाही फैलली नाही झाली पाहिजे, जे आहे ते आहे. मग तुम्हाला एक आयडेंटिटी बिझनेस वुमेन म्हणून घ्यायला आवडेल, एक कंटेंट क्रिएटर म्हणून घ्यायला आवडेल? दोन्ही पण. जर एकच असेल तर सगळंच पाहिजे असं तर नाही होऊ शकत ना. असं सांगायला गेलं तर दोन्ही पण महत्वाचेच आहेत माझ्याकडे, कारण की सोशल मीडिया नंतरच माझा बिझनेस आहे, बट बिझनेस पण तेवढाच महत्वाचा आहे. येस. कधी असं झालं बिझनेसमुळे इकडे कंटेंट क्रिएशन कडे कमी लक्ष गेलं किंवा कंटेंट क्रिएशन मुळे बिझनेस कडे कमी लक्ष गेलं?
होतंय सध्या. कसं डील करतो? काही टाइम मॅनेजमेंट म्हणा किंवा तुमचं डेली रुटीन ते तुम्हाला वाटतं की खूप वेळ होतंय, म्हणजे करावंच लागतंय. फॅमिली काही सपोर्ट वगैरे काही आता मी मम्माला घराच्या बाहेर पण नाही निघत, कारण की माझ्या मम्माने खूप स्ट्रगल केलं त्याच्या अगोदर जेव्हा गावाकडे होती ना, खूप स्ट्रगल केलं. त्यामुळे आता नाही काहीच. एखादा ड्रीम त्यांच्यासाठी बघितलेलं माझं स्वतःचं घर. होय, असं काही ठरवलं की या एज पर्यंत घर झालं पाहिजे तसं काही? असं म्हणजे असं एज साठी तर नाही ठरवलंय, बट मी असं ठरवलंय की ह्या येणाऱ्या 1-2 वर्षात माझं घर झालं पाहिजे. ओके. आणि जसं तुम्ही आता सर्व एवढं एन्व्हायरमेंट बनवून ठेवलंय, येस. ठीक आहे, एवढं फॅमिली बनवून ठेवलं, आफ्टर मॅरेज तुमचं काय एक्सपेक्टेशन असतील? कारण की तेव्हा तर खूप जास्त अवघड होऊन जाईल तुम्हाला सर्व गोष्टी manage करणं. हा, खूप होणारच आहे, पण मी एवढा विचार नाही करत. आणि मी अशाच मुलासोबत लग्न करेल की तो सगळं काही एक्सेप्ट करेल. हे माझं सोशल मीडिया, फॅन बेस, सगळं काही, माझं बिझनेस, सगळं काही, एव्हरीथिंग. ओके. मग तुम्हाला असं एक वाटतंय का की तुमचा जो फ्युचर हजबंड असेल तो एक इन्फ्लुएन्सरच पाहिजे, जो जेणेकरून त्याला समजेल, किंवा एक बिझनेस पर्सन पाहिजे जेणेकरून त्याला कळेल? मी बिझनेस मॅनलाच जास्त महत्व देईन इन्फ्लुएन्सर पेक्षा. आईचे तुम्हाला घेऊन द्यायला लागण्याच्या अपेक्षा? आईकडनं म्हणण्यापेक्षा ते तर मग ते खूप टिपिकल होऊन जाईल, नाही का? मग तिथपर्यंत बदल ठेवावं लागेल मला. होतं का असं कधी की तू एज झाले आता लग्न करून घे असं? हा, होतं. काय रिस्पॉन्ड करतो? नाही करायचं मला लग्न. सरळ नाही करायचं मला. भांडत नाही का तुम्ही? ह्या कानाने ऐकायचं, ह्या कानाने सोडून द्यायचं. भाऊ कोणाला सपोर्ट करतो सर्वात जास्त? मम्मीला. का बरं? मग आता प्रत्येक मुलाचं असतं ना की बाबा. मम्मा सोबत. येस. वडिलांसोबतचा कसा बॉन्ड होता तुमचा? खूप छान. काय एखादी गोष्ट जर त्यांच्याकडून तुम्हाला शिकायला भेटली तर कोणती शिकली तुम्ही? फेस करणं सगळ्या काही गोष्टी, स्ट्रगल. मोटिवेटिंग, इन्स्पायरिंग? इन्स्पायर तर मी, माझा जो सपोर्ट सिस्टीम आहे त्यालाच मी म्हणजे त्याला बघूनच मी सगळं काही समोर गेली. येस. अशी कुठली सवय तुमच्यातली जी तुम्हाला वाटते की चांगली आहे, आणि अशी कुठली एक सवय आहे जी तुम्हाला वाटते की ती वाईट आहे पण तुम्ही ती बदलू नाही शकत? मला ट्रस्ट इश्यू. सर्वात मोठा ट्रस्ट इश्यू कोणता झाला तुमच्या लाईफमध्ये? सगळ्यांवरतीच, म्हणजे सगळ्यात घाण सवय पण मला तीच आहे की मी विश्वास ठेवते, आणि सगळ्यात घाणेरडी सवय पण तीच आहे माझी, की चांगली पण म्हणता येईल आणि घाणेरडी पण म्हणता येईल. सगळ्या गोष्टीत, सगळ्या, म्हणजे मी खूप लवकर विश्वास ठेवते कोणावरती पण. असं नाही की म्हणजे एकच पर्सन आहे, सगळ्या गोष्टीत. सर्वात मोठा ट्रस्ट ब्रेक कोणता झाला? फ्रेंडशिप मध्येच. व्यतिरिक्त असं काही? नो, असं काही नाही. तुम्हाला सजेशन तर भेटले असेल ट्रस्ट नको खूप भेटतं, आपण काय करणार, घाणेरडी सवय. कसं डील करतो सगळ्या? प्रत्येकाला सोबत घेऊन चालणं इज नॉट इझी. हा, तुम्हाला माहिती, जर तुम्ही एखादा ट्रस्ट ठेवतो, दुसरं तुम्हाला कमेंट करतो, त्याच्यात ठेवतो तर पहिला तुम्हाला कमेंट करतो. येस. तशा वेळेला कसं डील करतो तुम्ही? तर दोन्हीकडे तुम्हाला हँडल करावं लागेल. करावंच लागतं. मग करेंगे मैनेज. बाद में बहुत रोता मैं, लेकिन ठीक है. एकच रडती, नंतर हसून दाखवती. ओके. अशी एखादी सवय जी कोणालाच माहित नाही पण तुमच्यात ती आहे? मग ती सांगितली तर माहिती होऊन जाईल ना सगळ्यांना. पाहिजे ना, ऑडियन्सला माहिती पाहिजे. आपल्या तुम्ही प्रत्येक इन्फ्लुएन्सर जो कंटेंट दाखवतोय ते पण बघा आणि रिअलिटी पण बघा असं माझं म्हणतात. कारण की आम्ही रिसेंटली जो एक पॉडकास्ट घेतला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं त्यांचा एक कॉमेडी जॉनर होता. सो त्याच्यामध्ये प्रत्येक जणाला असं एक्सपेक्टेड होतं की त्यांनी कॉमेडी केली पाहिजे पॉडकास्ट मध्ये. आल्यानंतर बट बिहाइंड द कॅमेरा एक जी स्टोरी असते ती त्यांनी सांगितली, जी थोडीशी इमोशनल पण म्हणता येईल, थोडी सिरियस पण होती अशा वेळी. सो तशी तुमची एखादी स्टोरी? हा, मी खूप इमोशनल आहे, म्हणजे तसं सांगायला स्टोरी कशी म्हणजे रिव्हील करणार ना स्टोरी. मी असं सांगितलं तुमचं असं सवय म्हणतोय की जी कोणालाच माहित नाही. इमोशनल तुमच्या क्लोज वन्सला माहितीच असेल. हा, त्यांना माहिती नाही. सगळ्यांना माहिती होऊन जाईल ना. मग मी बहुत रोता रोताडो इंसान हूं मैं.
म्हणजे असं ना, मला भेटून असं सगळ्यांना वाटतं की बाबा मी खूप हॅप्पी, म्हणजे नाही का खूपच म्हणजे माझ्या लाईफ मध्ये असं काही नसेलच Problemच की नाहीये. हा, असं सगळ्यांना वाटतं की माझ्या लाईफ मध्ये प्रॉब्लेमच नाहीये. नसता आहे. प्रत्येक लाईफ मध्ये काय आहे. problem असतं. पण ते पण कसं असतं ना, 2 कॅरेक्टर माणसाला घेऊन चालावं लागतं. एक कॅमेरा समोर वेगळा आणि बिहाइंड द कॅमेरा. ऍज अ गर्ल तुम्ही जसं एवढं अचीव्ह केलंय सर्व आतापर्यंत गोष्टी, आता एखाद्या सपोज इन फ्युचर जी एखादी मुलगी होणार आहे, ज्याला इंटरेस्ट आहे एकतर कंटेंट क्रिएशन फील्डमध्ये किंवा बिझनेस मध्ये जर इंटरेस्ट असेल, त्यांच्यासाठी काय टिप असेल तुमच्याकडून? करायलाच पाहिजे ऑब्विसली मुलींनी, आणि करताय आता मुली करतात, पण Yes. काहीतरी आणि तेवढं- टिप्स म्हणजे माझी एक अशीच मैत्रीणच म्हणता येईल आता, तर तिला खूप आवड होती या सगळ्या काही गोष्टीची, नाही का, व्हिडिओज वगैरे बनवायचे, बट फॅमिली सपोर्टिव्ह नव्हती, सपोर्टच करत नव्हती. तर मग मी सांगितलं मम्मीला वगैरे समजून, तर आता करते. आता तिच्या 100K. ओके ओके. मग असं वाटतं तुम्हाला आणखी मुलींनी काय, कुठे कोणत्या फील्डमध्ये गेलं पाहिजे, कुठे नाही गेलं पाहिजे? कारण की आता पण अशाच काही मुली आहेत ज्यांना पाहिजे तसा सपोर्ट नाही भेटत आहे, फॅमिलीकडून म्हणा, सोसायटीकडून म्हणा. कसं असतं की फॅमिली सोबत पण आपण तेवढा बॉन्ड बनवणं खूप गरजेचं आहे. मेन म्हणजे असं नाही म्हणत आहे की घरचे पण खूप सपोर्ट करतात, बट मुली काय करता लगेच फॉर्म मध्ये येऊन जाता, मग वाईट असतं आता काही. तर माझं एक म्हणणं आहे की तुम्ही घरच्यांचा ट्रस्ट नका तोडू, करा तुम्ही. सोशल मीडिया पण खूप छान प्लॅटफॉर्म आहे, बिझनेस पण खूप छान आहे, किंवा तुम्ही कुठे जॉब करताय करा, बट मग ते फक्त तेवढंच करा. मग तुम्हाला एक काय वाटतं की फुल टाइम बिझनेस म्हणण्यापेक्षा कंटेंट क्रिएशन केलं पाहिजे की जॉब केला पाहिजे, की जॉब करून कंटेंट क्रिएशन केलं पाहिजे? बिझनेस करून कंटेंट केला पाहिजे. आता मेन म्हणजे तर माझं तर अगोदर सोशल मीडियाच होतं, म्हणजे कंटेंट क्रिएशनच होतं, पण त्याच्यानंतर मी बिझनेस केला. बट आता मला दोन्हीकडे पण हँडल करावं लागतंय. ओके. तर सेम वेळ द्यावा लागतोय मला. आणि माझं तर एवढं होतंय की मला फक्त स्वतःसाठीच नाही, तर आता जे सोबत आहे त्यांच्यासोबत पण, म्हणजे त्यांना पण वेळ द्यावा लागतो, त्यांच्या व्हिडिओ मध्ये पण वेळ द्यावा लागतो. स्ट्रगल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एक फ्रेंड म्हणून करता की त्याच्यात काही पेट वगैरे असते? नाही, पेड मला देतील फ्रेंड म्हणूनच. फ्रेंड म्हणून. ओके मारतील मला पेड म्हटल्याच्या नंतर. ओके. सर्वात असं म्हणतील ठीक आहे, आता आपण आपल्या पुन्हा शॉपवर जाऊया. येस. ठीक आहे. मेन्सवेअर मध्ये आतापर्यंत तुम्हाला काय वाटतं की ज्या मेन्सवेअर आहेत त्याच्यामध्ये फिमेल मध्ये पण पाहिजे? हा, वाटतं तर आहे मला, पण तेच की हँडलिंग नाही होते एवढे. आणि असं नाहीये की बाबा आपण मॅनेजर वर्कर लावून कुठलाच बिझनेस जोपर्यंत आपण तिथं राहत नाही तोपर्यंत तो प्रॉपर होत नाही. तुम्ही लोणावळा कसं मॅनेज करता? नाही, ते आपण फ्रँचायझी दिली, म्हणजे त्याच्यात आपली पार्टनरशिप वगैरे काहीच नाहीये, ते फक्त आपलं नाव यूज करताय. अच्छा. माल वगैरे आपल्याकडनं घेता. ओके. म्हणजे पे वगैरे कसं असतो? मी अगोदर 10 फ्रँचायझी फ्री ठेवला होता, जेव्हा ती ऑफर म्हणजे असं ठेवलं होतं. लॉन्च केलं? येस लॉन्च केलं होतं. तर आपण त्यांच्याकडनं फीज वगैरे काही घेतलेली नाहीये. ओके. आणि त्यानंतर जर सपोज एखाद्याला घ्यायची असेल तर आता मी फीज ठेवली आहे. म्हणजे फीस पे करावं लागेल त्यांना, Yes. आणि त्यानंतर तुम्ही फ्रँचायझी घ्यावं लागेल. माल वगैरे काय बेनिफिट होतो फ्रँचायझीचा? फ्रँचायझीचा बेनिफिट तर असं काही नाही होत, म्हणजे सरळ की ज्या म्हणजे आता काही फॅन्स असतात किंवा काही लोक असतात तर त्यांना आपल्याकडे खरेदी करायची असते, बट पॉसिबल नाही होत तिकडून इकडे येणं, जे खरेदी करणं. तर एक ते त्यांच्यासाठी प्लस पॉईंट आहे की बाबा जो माल आपल्या मेन ब्रँचला आहे तोच फ्रँचायझीला पण असतो. तर जेव्हा तुमची आई गावाकडून शहरामध्ये आली होती तेव्हा एन्व्हायरमेंट वगैरे सगळ्या गोष्टींमध्ये बदल झाला, तेव्हा कसं चेंज करायला काय वेळ लागला, किती वेळ लागला, काय अडचण? माझी मम्मी जशी आहे तशीच आहे, फक्त एवढे की माझी मम्मा ओपन माइंडेड आहे, पण राहणीमान जे आहे ना ते म्हणते ना डोक्यावरचा पदर आणखी सुद्धा नाही पडत खाली. पण मग जे मॅच्युअर किंवा सपोर्ट करणं म्हणताना तर ते आहे. तर असं एखादी सवय तुम्हाला आठवते मम्मीची, तिकडं होती इथं चेंज झाली असं काही? हा, माझी मम्मी अँड्रॉइड चालवायला शिकलीये. माझ्या मम्मीला साधा कीबोर्डचा सुद्धा मोबाईल युज करता येत नव्हता, आता तो युज करता येतोय. रील्स छान छान, युट्यूब लावता येते. तुमच्या रील्स आणि तुमचे ब्लॉग बघितले बघा. माझंच मी पण स्वतःला फॉलो करून दिलेले, म्हणजे नाही तसं नाही, माझी मम्मा बोललेली की फक्त तुलाच फॉलो करून दे, तर मग ती. बाकी क्रिएटर्सचे तुम्ही काम वगैरे दाखवतात कधी? हा, म्हणजे
तेवढं मी शिकवलंय मम्माला की ते टॅग ऑप्शन मध्ये असतं ना जाऊन की त्याच्यात पण जाऊन बघत जा. मग त्याच्यात पण मी असते ना. ओके. एक गावाकडच्या मुली, जर तुम्हाला असं वाटतं का एक गावाकडे तुम्ही होत्या म्हणून तुम्ही एक स्टेप आतापर्यंत मागे आहात, जर शहरात असतं ते कुठेतरी नेक्स्ट लेवल असतं आतापर्यंत? हो असतंच, वाटतच. काय काय असतं सपोज जर पाणीपासून जर शहरात असतं तर? पहिल्यापासून जर म्हणजे एक असतं ना म्हणजे गावाकडचं, ते गावाकडचे संस्कारच एक वेगळे असतात नाही का पोरींचे, किंवा राहणीमान म्हणा, शिक्षणाचा खूप इफेक्ट पडतो. आता मी पहिले सांगितलं की मी जिल्हा परिषद 4थी पर्यंत झेडपीत होते, त्याच्यानंतर मी विद्यालय आणि महाविद्यालय तिकडेच केले, तर खूप मोठा इफेक्ट होतो एज्युकेशन वरती सुद्धा. मग सपोज जर एखाद्या मुलीला खेड्यातूनच जर सगळ्या गोष्टी स्टार्ट करायच्या असतात, गावाकडे जर स्टार्ट करायच्या असतात, आता खेडं पण आता खेड्याला खेडं नाही म्हणता येणार. माझ्या वेळेस जे होतं ना ते प्रॉपर खेडं होतं. आता तुम्ही खेड्यात जरी जासाल ना तर ते खेडं वाटणारच नाही. सगळं काही झालंय तिथे, सगळं काही आलंय, म्हणजे रस्ते झाले, पाईपलाईन आलीये, पत्राचे घरं तुम्हाला कुठं दिसणार नाही, आता स्लॅबचेच घरं दिसतील, सगळं प्रॉपर आहे. आता चूल कुठं दिसणार नाही, गॅसच दिसेल तुम्हाला, पाणी तापवायला सुद्धा चूल दिसणार नाही तुम्हाला. आता जर एखाद्या मुलीला कंटेंट क्रिएशन फील्ड मध्ये उतरायचं असेल तर तिने त्यावेळेस कोणत्या गोष्टी निदर्शनास घेऊन कंटेंट क्रिएशन फील्ड मध्ये उतरणार? सगळ्यात अगोदर तर तुम्ही म्हणजे स्वतःचे गट्स ओळखता आले पाहिजे तुम्हाला, की तुम्ही म्हणजे कुठल्या ह्याच्यात जाताय. जसं कोणी कॉमेडी, इमोशनल आहे, ऍक्शन व्हिडिओ आहे, तर तुम्हाला कुठल्या पद्धतीचे ते जमतंय त्या हिशोबाने ते करू शकता. त्यामध्ये ट्रोल्स वगैरे, निगेटिव्ह कमेंट, सोसायटी कसं डील केलं पाहिजे? लोक तर हिरो हिरोईनला सुद्धा ट्रोल करतात, बरोबर आहे. तर आपण खूप छोटे, खूप आता मोठे झालेत सोशल मीडिया, बट आता म्हणजे कसं म्हणता ना, देवाला सुद्धा चुकलेलं नाहीये, समाज आहे हा, ट्रोल तर करणारच आहे. ओके. एक लाईफ टाईम टिप जर तुम्हाला एखाद्या मुलीला द्यायची असेल आणि एखाद्या मुलाला द्यायची असेल तर कोणती असेल? हा, तर म्हणजे मुलांसाठी पण मुलींसाठी पण मला एकच म्हणायचंय की फॅमिली तर असते आपल्यासाठी, म्हणजे फॅमिलीनी आपल्यासाठी करूनच ठेवलेलं असतं सगळ्या काही गोष्टी, बट स्वतः पण केल्या पाहिजे नाही का बाबा. एक कसं सांगू, एक टार्गेट असतं की हे मला अचीव्ह करायचंय, किंवा ठीक आहे तुम्ही टार्गेट पण नका ठेवू, पण एक स्वतःच्या जीवावरती सगळं काही करा. फॅमिलीसाठी ड्रीम कॉम्प्रोमाइज केली पाहिजे की नाही केली पाहिजे? मला तरी असं वाटतं की नाही, कारण की फॅमिली एवढं तर नाहीये, ते आपले दुश्मन नाहीयेत. तुम्ही असं होऊ शकतं ना की फॅमिली खूपच स्ट्रिक्ट असेल, खूपच, किती पण स्ट्रिक्ट असू द्या, किती पण स्ट्रिक्ट असू द्या, मुलांची काळजी येतेच कुठं ना कुठं, किंवा येतेच ना भाई, आपलं स्वतःच ब्लड येते. पण मग एखाद्या केस मध्ये नसतं तर गावाकडे तरी नाही म्हणू शकत आपण, शहरात जरी, मग ते अनएज्युकेटेड म्हणता येईल सरळ सरळ. आता तरी गावाकडे आता एक्सपेक्टेड आपण एज्युकेशन पण नाही करू शकत ना. नाही, तसं नाहीये. लेकरांच्या बारात तरी माझं असं म्हणणं आहे की आपण समजा आपलं लहान बाळ आहे तर त्याला आगीकडे तर जाऊच देत नाही ना आपण, तिथं चटका वगैरे लागत त्याच्यापासून दूर ठेवतो त्याला. तर हे आई वडिलांचं कामच आहे की ते तू करू नको, ते चुकीचं आहे. पण मग ते आपल्यावरती पण डिपेंड, म्हणजे आता समजा आपलं ते ड्रीम आहे तर ऑब्व्हियसली ते चांगलंच असणार आहे हे आपल्याला माहिती असतं, म्हणून तर ते ड्रीम आहे ना. तर मग ते घरच्यांना पटवून देता आलं पाहिजे, किंवा तुम्हाला ते ड्रीम अचीव्ह करायचंय तर तुमचे ते एफर्ट्स पण पाहिजे तेवढे. ओके. कसं कन्व्हिन्स केलं पाहिजे? ते करून दाखवा तुम्ही, म्हणजे असतं ना, तुम्ही जसं होतं तुम्ही शहराच्या बाहेर जसं तुमच्याकडे तेवढा एक पूर्ण फ्रीडम नाही म्हणता येणार, पण थोडं अमाऊंट मध्ये फ्रीडम होता. मग मी अगोदर लपून छपूनच केलंय, मी तेच तर सांगते की मी अगोदर लपून लपून केलंय सगळ्या काही गोष्टी, बट मी स्वतःला प्रूफ केलं की बाबा मी करू शकते, मग ठीक आहे. सो आता एक रॅपिड फायर राऊंड घेऊया आपण. तुमचं सर्वात आवडीचं पुस्तक? मला वाचनात काहीच इंटरेस्ट नाहीये. ओके. मोस्ट इन्स्पायरिंग पर्सन ऑफ युअर लाईफ? म्हणजे मी तसं तर महाराजांना बघूनच सगळ्या काही गोष्टी करते, तर ते आपल्या सगळ्या महाराष्ट्राचं दैवत आहे, तर तेच. ओके. मोस्ट आयडियल पर्सन इन युअर लाईफ? माझा बेस्ट फ्रेंड. ओके. महाराजांची जर एखादी सवय तुम्हाला अडॉप्ट करायची असेल तर ती कोणती असेल? ते सगळ्यांना सोबत घेऊन म्हणजे राहायचे, त्यांनी कधीच असं म्हणजे भेदभाव नाही केला, तर ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि आता सध्या तीच खूप मोठी गोष्ट आहे, म्हणजे आपण किती जरी एज्युकेटेड म्हटलो, काही जरी म्हटलो तरी जात पात धर्म आपण त्याच्यात अडकलोय कुठं ना कुठं, तर एक.
सगळ्यांना सोबत घेऊन चालणं. ओके. कंटेंट क्रिएशन फील्ड मधली एक वाईट सवय किंवा एखादी वाईट गोष्ट लाईक म्हणजे जसं मुलींसाठी म्हणता येईल की वल्गॅरिटी, निगेटिव्ह कमेंट्स. तुम्ही मुलींसाठी मी हे सांगते की तुम्ही तुमचं स्वतःच आता म्हणजे असं ओपनली बोलते मी की प्रत्येकाला असं वाटतं की तुम्ही जेवढा अंग ओपन करून दाखवणार तुम्ही व्हायरल होणार. हा तुम्ही होणार व्हायरल, बट ते काही काळापुरतं पण होणार. असं वाटतं तुम्हाला की फॉलो करणारे त्या केसमध्ये तुमची बॉडी बघून तुम्हाला फॉलो करतात ना, की तुमचं कंटेंट. हा ऑब्विसली. तर मग मी ते सांगते की जर म्हणजे तुम्हाला ते मी तुम्हाला पहिले पण सांगितलं की आपली संस्कृती आपल्या महाराष्ट्रात नाही आपल्या भारतात सुद्धा बाईला देवीचं म्हणजे दर्जा दिला जातो. तर तुम्ही स्वतःला म्हणजे तुम्ही स्वतः अगोदर म्हणजे आता तुम्ही काय वेअर करताय तुम्हाला स्वतःला ते कम्फर्टेबल असेल तर ते वेअर करा. म्हणजे आजकालचं तुम्हाला माहिती मॉडेल म्हणून पूर्ण कपडे छोटे करून घेतले तर ते टाळलं पाहिजे मुलींनी सगळ्यात अगोदर. तर ते मुलांसाठी पोरांसाठी तर काही बिचारे काय काही सांगण्यासारखं नाहीच आहे त्यांच्यासाठी. ऑलरेडी टिप जर तुम्हाला एखाद्या मुलीला द्यायची असेल तर काय बिझनेस टिप आता जसं की खाण्यापिण्याचं आहे किंवा कपड्यात तर आता मी म्हणणारच नाही की तुम्ही कपड्याचा बिझनेस करा. खाण्यापिण्याचा आहे किंवा तुम्हाला कॉम्पिटिशन नकोय असं कॉम्पिटिशनचं काही नाहीये, बट हे फक्त दुरूनच दिसतं पण खूप मगजमारी आहे. ओके ओके. टिप, बिझनेस टिप. लाईक कसं म्हणजे बिझनेस म्हणून तुम्ही आहात, तुम्हाला माहिती. बिझनेस म्हणजे बिझनेस तर करायलाच पाहिजे, पण मग उगं अनेक एक चढाओढ म्हणून पण बिझनेस नाही करायला पाहिजे. तुम्हाला त्यातलं नॉलेज पण पाहिजे किंवा तुमचं स्वतः आता बिझनेस म्हटल्याच्या नंतर तुम्हाला तिथे 12 तास अडकून राहावं लागतं. काही मी स्वतः वर्षभर अडकून होते त्याच्यात आणि दुसऱ्या वर्षी मी मुलगा वगैरे लावला. मी स्वतः काम केलंय तिथे. दुसऱ्या वर्षी मी मुलगा लावलाय. तर तुमच्यात तेवढे म्हणजे पाहिजे पण तुम्ही स्वतः तेवढे एफर्ट्स घेतले पण पाहिजे. ओके ओके ओके. चलो, खूप छान. आम्हाला कसं वाटलं आमच्याशी बोलून येऊन तेवढं सांगा. वा, तुमच्यासोबत इथे येऊन तर सगळ्यात म्हणजे असं मला वाटलंच नाही की मी तुमच्यासोबत फर्स्ट टाइम भेटतीये. नाही खरंच असं खूप छान म्हणजे असं घरचं फॅमिली सारखं वाटलं मला. म्हणजे माझे जसे फ्रेंड आहेत तसंच वाटलं मला. ओके. आमच्यासाठी जर काही टिप तुम्हाला कंटेंट क्रिएशन मध्ये द्यायची असेल तर काय असेल? आता टिप काय, आता ऑलरेडी तुमचं एवढं छान स्टार्टअप आहे, तुम्ही एवढं छान करताय, फोटोग्राफर आहात तुम्ही, तर तुम्हाला सांगायची गरज नाही आम्हाला. फोटोग्राफर आणि कंटेंट क्रिएटर मध्ये फार फरक येतात. कंटेंट क्रिएटर तर आता तुम्ही जे बिझनेस सांगा. बिझनेस म्हणूनच मी तुम्हाला सांगतेय की आता तुम्ही पॉडकास्ट करताय तर ऑब्व्हियसली आता तुमच्यासोबत मी एवढा वेळ घालवलाय तर तुम्हाला काही टिप्स देण्याची गरज नाहीये. आणि कंटेंट क्रिएटर जर बनायचंय तुम्हाला म्हणजे रील स्टार जर तुम्हाला बनायचंय सरळ मग आता तुम्हाला अगोदर बघावं लागेल मला तुमची ऍक्टिंग कशी आहे, तुम्ही काय करू शकता, तुम्ही रडू शकता की हसू शकता, हे महत्वाचं आहे. ओके ओके. चलो, थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग युअर व्हॅल्युएबल टाइम. आणि त्याबद्दल तुमचं खरंच खूप मनापासून आभार. आणि मित्रांनो तुमच्यासाठी पण एक सूचना, स्वराज्य ना, स्वराज्य द परफेक्ट मेन्सवेअर. स्वराज्य द परफेक्ट मेन्सवेअर यावेळेस दिवाळीला खूप छान ऑफर असणार आहेत आणि ताई जस्ट शॉपिंग करून येणार होत्या. मी बघल पर्सनली, तुम्हाला नक्की कळेल. क्वालिटी खूप छान आहे ना आपल्या इकडे. क्वालिटीचा दावा करतायत त्या. बिलकुल कॉम्प्रोमाइज नाही करणार आपण. नो कॉम्प्रोमाइज विथ हेवी डिस्काउंट. येस दादा बोललेत ना. चलो 100% नक्की शॉपिंग करा. एकदा बघून या, नक्की तुम्हाला आवडेल. शॉपिंग करा, सगळ्या गोष्टी ताईला सपोर्ट करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, इंस्टाग्रामची पण आणि युट्यूबची पण. फॉलो करा या पेजला पण आणि ताईंच्या पेजला पण. थँक्यू सो मच. येस, थँक्यू. जय शिवराय.